भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा ऑनलाईन फॉर्म फिलअप केल्यानंतर तो तुम्हाला तुमच्या समाज कल्याण ऑफिसला सबमिट करायचा आहे। तर त्यासोबत तुम्हाला भरपूर सारे असे डॉक्युमेंट्स आहे की हे अटॅच करून तो फॉर्म तुम्हाला समाज कल्याण ऑफिसला सबमिट करायचा आहे। तर यामध्ये सर्व डॉक्युमेंट्स इम्पॉर्टंट असणार आहे आणि हे डॉक्युमेंट तुम्हाला फॉर्म फिलअपसाठी सुद्धा लागणार आहे। तर विद्यार्थ्यांनी यामध्ये इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आणि नवीन अर्ज आणि नूतनीकरण म्हणजे रिन्युअलसाठी सारखेच डॉक्युमेंट असणार आहे। फक्त यामध्ये एकच डॉक्युमेंट चेंज आहे, ते सुद्धा आपण लास्टमध्ये नोट केलेलं आहे। तर यामध्ये बघू शकता सर्व डॉक्युमेंट हे तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहे आणि फॉर्म सोबत लावायचे कागदपत्रे। तर फॉर्म सोबत सुद्धा तुम्हाला हेच कागदपत्रे लावून तुमचा फॉर्म समाज कल्याण ऑफिसला सबमिट करायचा आहे। आणि जर समाज कल्याण ऑफिस घेत नसेल तर ते तुम्हाला सांगतील की तुम्हाला फॉर्म कुठे सबमिट करायचा आहे। तर सर्वप्रथम लागणार तुम्हाला अर्जाची प्रिंट, म्हणजे जो फॉर्म आपण ऑनलाईनमध्ये फिल करणार त्याची जी प्रिंट येणार ती प्रिंट आणि त्यासोबत सर्व डॉक्युमेंट्स अशा प्रकारे हे तुम्हाला सबमिट करायचे आहे। त्यानंतर लागणार आहे तुमचा उत्पन्नाचा दाखला, त्यानंतर तुमचे महाराष्ट्र रहिवासीसाठी डोमेसाईल सर्टिफिकेट, अशा प्रकारे 3 डॉक्युमेंट। त्यानंतर लागणार आहे तुमची कास्ट सर्टिफिकेट, त्यानंतर 10वी मार्कशीट आणि 12वी मार्कशीट हे सुद्धा तुम्हाला सबमिट करावी लागेल। त्यानंतर लास्ट टीसी म्हणजे लास्ट एज्युकेशनमध्ये जे तुम्ही एज्युकेशन सोडलेलं असेल त्याची तुम्हाला टीसी म्हणजे शाळा सोडल्याचा दाखला, आणि ज्या कॉलेजला तुमची ॲडमिशन आहे त्या कॉलेजचे तुम्हाला बोनाफाईड सर्टिफिकेट द्यावे लागेल, आणि जिथे तुम्ही रेंटनी राहत आहे तिथले तुम्हाला रेंट ॲग्रीमेंट बनवावे लागेल। ॲफिडेविटसुद्धा चालेल, नोटरीसुद्धा चालेल। त्यानंतर एक नवीन डॉक्युमेंट्स आलेले होते, महानगरपालिका हद्दीतील 5 किलोमीटर अंतर्गत येण्यासाठी महाविद्यालयाने जाहीर केलेली घोषणापत्र। तर अशा प्रकारे एक घोषणापत्रसुद्धा तुम्हाला तुमच्या कॉलेजमधून आणावे लागेल आणि सर्व कॉलेज प्रोव्हाइड करत आहे जर ते महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये येत असेल तर। त्यानंतर द्यावं लागेल तुम्हाला प्रेझेंटी सर्टिफिकेट म्हणजे अटेंडन्स सर्टिफिकेट, आणि हे सुद्धा तुम्हाला कॉलेज प्रोव्हाइड करत आहे। त्यानंतर जिथे तुम्ही राहत आहे तिथे घरमालकाचे इलेक्ट्रिक बिल, त्यांचे आधार कार्ड हे सुद्धा तुम्हाला फॉर्मसोबत अटॅच करायचे आहे। आणि त्यानंतर आधार कार्ड बँकसोबत लिंक आहे किंवा नाही आहे याची सुद्धा तुम्हाला जी पोचपावती आहे ही फॉर्मसोबत अटॅच करायची आहे। त्यानंतर तुमचे आधार कार्ड, त्यानंतर तुमचे बँक पासबुक, आणि त्यानंतर परत 2 ॲफिडेविट आहे, कोणत्याही शासकीय वसतिगृहात प्रवेश नसल्याबाबतचे हमीपत्र, आणि दुसरा आहे स्थानिक रहिवासी नसल्याबाबतचे हमीपत्र। तर तुम्ही हे कंबाईनमध्ये सुद्धा ॲफिडेविट करू शकता, 1 नंबर याला देऊन आणि 2 नंबर याला देऊन, ते एकाच ॲफिडेविटमध्ये तुम्ही दोन्ही ऑप्शन टाकू शकता आणि एकच ॲफिडेविट जर बनवलं तरी तुम्ही देऊ शकता। जर वेगळे बनवले असेल तुम्ही तर काही हरकत नाही आहे, पण ज्यांनी बनवले नसेल ते कंबाईनमध्ये सुद्धा हे 2 डॉक्युमेंट जे आहे ते एकामध्ये बनवू शकता, प्लसमध्ये 1 नंबर 2 नंबर टाकून। आणि त्यानंतर जे विद्यार्थी रिन्युअल आहे तर त्यांनी आतापर्यंत जेवढे सेमिस्टर दिले असेल त्या सेमिस्टरची त्यांना मार्कशीट, म्हणजे ते जर 3rd इयरला असेल तर त्यांना 4 मार्कशीट म्हणजे 1, 2, 3 आणि 4 सेमिस्टरच्या 4 मार्कशीट जोडावे लागेल, आणि फॉर्ममध्ये सुद्धा त्या प्रकारे संपूर्ण अपडेट तुम्हाला नोंदवावे लागेल। फॉर्म सुरू आहे, डेटसुद्धा वाढलेली आहे, तर ज्यांची फॉर्म भरायचे बाकी असेल त्यांनी ऑनलाईन फॉर्म भरून घ्या, आणि ज्यांचेही फॉर्म भरलेले आहे परंतु ऑफिसला अजूनपर्यंत सबमिट केलेले नसेल त्यांनी लवकरात लवकर त्यांचे फॉर्म ऑफिसला सबमिट करा, कारण ऑफिसला सबमिट करणं गरजेचं आहे। ऑनलाईन भरूनच ठेवणं हे गरजेचं नाही आहे। जे फॉर्म सबमिट करणार नाही त्यांचे फॉर्म ग्राह्य धरण्यात येणार नाही आहे, त्यामुळे तुम्हाला समाज कल्याण ऑफिसला व्हिजिट करणं अतिशय गरजेचं आहे। तिथे गेल्यानंतर जर त्यांनी फॉर्म घेतला नाही तर ते सांगतील तुम्हाला की फॉर्म कॉलेजला सबमिट करा की तुमच्याकडे ठेवा, आम्ही तुम्हाला फोन करू किंवा तुम्हाला तुमच्यासाठी नोटिफिकेशन काढू, तेव्हा तुम्ही फॉर्म आणून द्या। अशा प्रकारची अपडेट घेतल्यानंतरच तुम्ही तो फॉर्म तुमच्याजवळ ठेवू शकता, अदरवाईज तो फॉर्म तुम्हाला तुमच्या समाज कल्याण ऑफिसला सबमिट करायचा आहे। तर यामध्ये दिलेले संपूर्ण डॉक्युमेंट्स हे स्वाधार योजनेसाठी इम्पॉर्टंट आहे, तर डॉक्युमेंट रेडी करा। जर फॉर्म भरायचा बाकी असेल 31 तारीख लास्ट डेट आहे, परंतु 31 तारखेच्या भरोशावर बसू नका, जेवढ्या लवकर फॉर्म भरू शकत असाल फॉर्म भरा आणि आपल्या समाज कल्याण ऑफिसला सबमिट करा। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेबद्दल संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल, आपल्या यूट्यूब चॅनलवर दिलेले आहे, ते अपडेट तुम्ही वेळोवेळी चेक करा। चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून संपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे, आणि स्वाधार योजनेबद्दल जेही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।